आहे का असं घनच वाटस आपले की आपला मन मातलं कोणले तरी सांगू, आपला मन मातलं कोणले तरी सांगू, प्रत्येकला वाटत. आणि समजा आपला मन मातलं आपण जर कोणले सांगच नाही, येडा इजाच होत ना बट डोकामाटी येते. पण सांगताना नेमकं कोण पा सांगा ना, अहो मोठा प्रश्न आहे बरं. नाही तर अशी उपात घुशी जात की लेणं देणं गरबट हे काहीतरी दुसरंच. आपण म्हणतोच नाही राणी मा लेणं देणं कंदीलला येणं किंवा करायला गो काही उई घे काही. अरे गोडा होता, तो गोडावर दिवसभर काम करे, दिवसभर थके. आणि एक दिवस संध्याकाळला असा जरासा बस ना तो घोडा असा बसेल होता, थकी जायला होता. बाजूला तिने एक मांजरुनी, ती म्हणे कार भाऊ काय चाल राय ना म्हणे. काय सांगू म्हणे बहीण ते आटे भरपूर काम करणं पडत, मालक मनावरी भरपूर काम करीलेस, मी थकस बी खूप म्हणे. पण आता असं वाटस म्हणे की थोडं वय वही जायले, आपण जे काम करायनो थोडं थांबव बा, काम थोडंसं कमी करू बा, थोडा थकवा वाटस म्हणे वयनुसार. एवढं बोल ना आणि बस ना शांत. ती मांजर तर टिन्निंगनी, घोडा एवढंच बोललेला होता बरं. हाय गई एक गायले भेटणे, का बहीण तो गोडा तर म्हण राय ना म्हणे मनावर काम न बोलताच लोड पडस, आणि मला तर बोलताच तकाड राहणार, आणि मना तर जीव नाटे कोणीच जाणीली राहिनं नाही, आणि मला तर दुसरीकडे काहीतरी काम देखणं पडी. अहो गोडा बोल ना म्हणे बहीण मनपा, वास्तविक बोलेल नाही होता. ती गायने ऐक, ती गाय तर ठिन्निंगने बाजूली एक बकरी बांधेल होती, ती बकरी पण चालणे दे. ती बकरी म्हणे ये म्हणे बहीण गाय बहीण काय चालू आहे. हा म्हणे देख ना थोडं कानवरू नका म्हणे काही. म्हणे नाही. म्हणे काय जाय. तो गोळा म्हणत म्हणे या गरमा मला बोलतात तरासे ना मालक म्हणा जीवन जाणील येत नाही, आणि कथा कथा बोलस मार ठोकणारी करत, आणि खावाले बी पुरं पाठत येत नाही, आणि मला काही आठे हाते रावानं नाही बा, आणि मला काही काम करा नाही, मला तकवाई जास म्हणे. ऐकता कथा चालणं. ती बकरी तर टिन्निंगने बाजूला सालदार उभा होता. त्या सालदार पदायचं सांगायला लागणे म्हणे का रे भाऊ तुला ऐका मग ना का काय चालस म्हणे. म्हणे नाही म्हणे बकरी तर काय जाय. अरे अहो गोडा म्हणे याने एवढी टीप याने एवढी सोय, आणि तो खुशाल म्हण राहिला म्हणे अहो मालक माले त्रास देस आणि मारठोक करत, या सालदारे बी मनावर असा राग काढतात, आणि मनावर दुनियानं काम करील तर मला कावायला देत नाहीत, आणि मला काय करणं शे मनासाठीचे काही बट सर्व मना जीववर चाल राही ना. अहो इथला मात ना म्हणे, अहो असं बोलायला लाग्या, आणि तुला कधी कानवरी म्हणे आई मन काम होतं मी तुला सांगा म्हणे गो. बकरी निघे. अहो सालदार मालक बघाया. अहो मालकले सांगे म्हणे तुमले एक सांगस म्हणे अहो गोडानी तक्रार या बडा जनावरेला येऊनात. अहो सांगस म्हणे आमना मालक एकदम बेरडचे, आणि मालकपेक्षा मालकीन बेरडचे, मालकीनपेक्षा सालदार बेरडचे, काम दुनियाभरनं करील तर मला खावायला देत नाहीत, मालकले उन्हा राग असं बोलना. अहो एवढंच नाही बोलना म्हणे तो. बाजूला मी एक नवीन मालक देखील जे म्हणे तर ते चांगलं आहे, मालकीन बी चांगली आहे, सालदार बी चांगला आहे, खावाले बी चांगलं भेटत, काम बी कमी राही, मी तटे चालणार जासू म्हणे. आई मालकले राग उन्हा काढी बंदूक उन्हात बाहेर खाड 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 3 गोया माऱ्यात, गोड मरीसन पडणं. कसा ना पायरे जाय आई. मन मातलं बोलतातले सांगू नका. ज्याले सांगणं हुई तो माणूस आपला लागस. पहिले मानचे वय का, हर आँख के काली माँ काजल नहीं होती, हर नदी का जल गंगा जल नहीं होता, हर किसी से अपने दिल की बात मत कर साथी, क्योंकि हर कोई विश्वास के काबिल नहीं होता. असा जर वागणार सुकणार अशात, नाही तर या गोडासारखं गोडच गुची मंगारमा. जय सीताराम.